जय महाराष्ट्र मित्रांनो. एनर्जी म्हणजे काय कळालं, व्हायब्रेशन्स म्हणजे काय कळालं, आपल्या मनातली इच्छा, टार्गेट, एम म्हणजे काय कळालं, त्याच्यासाठी व्हिज्युअलायझेशन कसं करायचं कळालं, विचार कसा करायचा कळालं. विचार केल्यानंतर महत्त्वाचा आयटम असतो कृती करणं. शिवाजी महाराजांनी अफजल खानला प्रतापगडच्या पायथ्याशी आणलं ना, त्याला क्रिटिकल लेवल थिंकिंग म्हणतात. विचार केला त्यांनी त्याला कसं आणायचं हिथं, आणि त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी केली. मॅनिफेस्टेशनमध्ये मित्रांनो क्रिटिकल पॉईंट असतो विचार करणं. डीप लेवलला जाऊन विचार करायचा असतो, क्रिटिकल लेवलला जाऊन विचार करायचा असतो. माझं उद्देश साध्य करण्यासाठी मी असं काय केलं पाहिजे जे 100-200 लोक विचार करू शकत नाहीत ना, तसा आपण विचार करायचा आणि ती गोष्ट कृतीमध्ये आणायची. कृती आराखडा बनवावा लागतो. आपण जो विचार केलाय ना, त्या विचारांना कृतीमध्ये बनवावं लागतं. ॲक्शन्स मध्ये कन्वर्ट करावं लागतं, आणि त्यासाठीचे फिलिंग्स, एनर्जी, भावना, सगळ्या गोष्टी त्या ॲक्शन मध्ये लागतात. आपले एक फॉलोअर चाललेत विदेशामध्ये, 2 महिन्यापासून त्यांच्या मनामध्ये विचार, असं करू, तसं करू, हे करू, ते करू. त्यांना म्हणलं एक्सेल शीट बनवा, ॲक्शन आयटम काढा. ॲक्शन आयटम काढल्यावर त्यांना लक्षात आलं की 50-60 ॲक्शन आयटम आहेत, आणि हे सगळे मला डेडलाईनमध्ये कंप्लीट करायचे, तर मी विदेशात जाईन, नाही तर घरातच बसायला लागेल. मग प्रत्येक ॲक्शन आयटमला तारीख, वार, ते सगळं डेडलाईन डिफाईन केली, आणि त्याच्यामध्ये प्रायोरिटीज डिसाईड कराव्या लागतात. मला जर विदेशात शिकायला जायचं ना, पहिला व्हिसा मिळाला पाहिजे, मग बॅग विकत घेतली पाहिजे का, पहिलाच ॲक्शन आयटम ठेवला कपडे खरेदी करणे, अजून व्हिसाचा पत्त्या नाही, लग्नाचा पत्त्या नाही, घोडा बुक करायला गेलाय. असं नसतं मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्टेशनमध्ये जो विचार केलेला असतो ना, क्रिटिकल लेवलचा विचार केलेला असतो ना, त्याला ॲक्शन आयटममध्ये कन्वर्ट करायचं असतं, आणि त्याचा प्रॉपर सिक्वेन्स लागतो, प्रायोरिटी लागते, त्याला डेडलाईन लागतात. आणि मग ते एक्सेल शीट बनवल्यानंतर त्यांना लक्षात आलं काय मॅनिफेस्टेशन असते ते, आणि ते कृती करताना त्यांना रिझल्ट मिळायला लागले. म्हणजे एखादं सरकारी काम आहे ना, त्याला 4 दिवस लागतात ना, ते 2 दिवसात झालं त्यांचं काम. ते कोणी केलं, ते ब्रह्मांडाने केलं. ते का केलं? कारण आपल्यामध्ये तशी एनर्जी तयार झालेली असते, व्हायब्रेशन्स तयार झाले असते, त्यामुळे पट आपल्याला कृतीमध्ये यश मिळतं. त्यामुळे कृती आराखडा खूप इम्पॉर्टंट आहे. न्यूटन आहे ना, झाडावरनं सफरचंद पडलं, पण त्यानं काय विचार केला, पण तो विचार कृतीमध्ये आणण्यासाठी कामाला लागला ना. मनातला विचार त्यानं सत्यामध्ये उतरवला का, ते कृतीमधून उतरवला. आपल्या मनात 100 विचार, पण कृती कोण करते? कोणच नाही. अशांचं देव भलं करू शकत नाही. धन्यवाद.